अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो आदि नारायणा. विश्वचाळका विश्वपाळणा. चराचर जे का रचना ते जाण तव सत्ते. तेथे मी नमन करता ही केवती पै असे वार्ता. म्हणून मौन्याची वागलता चरणी माथा ठेवित. कुशळ करावी कविता हे सकळ तुझी सत्ता. वदता आणि वदविता मनोरथ पुरविता तुझी पै. ऐका श्रोते संत सज्जन. मागे विप्रकुमार गेला उद्धरून. सद्गुरु नारायणे कृपा करून गोदाने उद्धारिला. आता तयाची जे भगिनी ते तो वेश्येने नेली चाळवणी. तयाची काय झाली करणी नारायणा मनी ते चिंता. सद्गुरु ऐसा दयाळू पाही दुजान देखो कवणे ठाई. विप्रकन्या बुडतसे पाही पाप डोही अगम्य. तरी ते असे कवणे ठाई ती येते लावावे परमार्थ सोयी. म्हणून निघाला लवलाही शोधी सर्व ही भूमंडळा. तव लक्ष्मण नामे एक नगर असे विस्तीर्ण अग्ने कोणावर. चारी वर्ण अपरंपार धनदायी सावकार सर्वही. तेथे ती विप्रकन्या पाही वेश्या घेऊनही लवलाही. ठेविती झाली निजगृही अत्यादरे करुनी. उपवर झाली विप्रदुहिता सभाग्य ती येते देखता. मागितले धन देती हाता अतिर सुंदरता देखोनी. आधीच ब्राह्मण वर्णी गौरांगी सुंदर पर्णी. गंडस्थळे ठसठसुनी नासिक करणी डोळसा. ऐसी येते देखोनी शेटे महान. मागितले द्रव्य देती आणून. येरी ही झालीसे निमग्न भरला मदन निजांगी. तया नगरी नारायण पाही अवचट पातला तया ठाई. शोध करिता वेश्यागृही कळला सर्व वृत्तांत. मग तिच्या गृहापातला नैनी देखिली विप्रबाळा. मनी म्हणे आहारे कपाळा हा तव सोहळा केवता. गृही दासदासी अपार गजरथवाजी शकट थोर. नाना वस्त्रे अलंकार तेणे सुंदर शोभली. ऐसे देखोनी सुंदरी ते निसंग चढला उपरी वरुते. येरी अवलोकिता तया ते असेल कोणी व्यसनी हा. येरी मने चाकाटाली मनस्वी म्हणे हा तव दिसतसे तपस्वी. नेणो याची पूर्ण उर्मिसी म्हणून धामी आलासे. आसन देवनिया सत्वरा नमन केले द्विजवरा. येरू न दे आशीर्वदोत्तरा न घे थारा निजसानी. ती म्हणे स्वामी बैसावे येथे. येरू हास्यवदने बोले तिथे. तुवा ओळखिले नसे की आम्हा ते. बोले निरुते शुभानने तुझा जन्म कवणे ठाई. कोठून आली सह्या ठाई. ब्राह्मण कोळी उपजोन पाही काय केले सार्थक. तुझी माता पिता पुण्यवान तुझी बंधूची दशा कवण. येथे विषयी आसक्त होऊन काय कर्माचरण आचरलिसी. उत्तम हा नरदेह पाही वारंवार लाधणार नाही. याचे सार्थक करी काही न पडे प्रवाही अनेक. पुढे नरकवास अतिदारुण कुंभपाकी घाली सूर्यनंदन. तेथे सोडविता तुते कोण असे तो सांगणे मज लागी. हा तुझा समग्र परिवार दासदासी अपार. हस्तीवाजी रथवर धन अपार गाठीसी. हे तव राहिले जेथील तेथे अंती एकले जाणे लागे तुते. विचारून पाहे पुरते सांगतो सत्य तुझ लागी. ऐसे उपदेश युक्त ओळखण ती येते देता झाला नारायण. येरी पाहती झाली निरखण तो ओळखिला पूर्ण निजमनी. हा तव माझा गुरुबंधू म्हणून चाकाटाली ते वधू. काही न बोलेची अनुवादू मौनेचे वंदिली तयाते. सद्गदित परमांतरी होनी तयाचे चरण धरी. बोलती झाली ते सुंदरी अति आदरे तयाते. मग मुळापासून समग्र तयाते सांगती झाली समाचार. म्हणे माझे तव कर्म अघोर भोगिल्या विण सुटेना. आता कवण उपाया ते करू केवी उतरेल पैल पारू. कवण भेटेल ऐसा सद्गुरु नरक घोरू चुके जेणे. हा नरदेह अति उत्तम पाही तया उपरी ब्राह्मण वर्णोदेही. आहारे जनार्दना शेषशाही काय हे दैवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी ढळाढळा अश्रुगाळी. चरणीचे मस्तक मोळी विप्रबाळी न सोडीच. परम गहीवर दाटला मग कंठ करुनिया मोकळा. रडो लागली ते अबळा पडली गळा विप्राच्या. म्हणे माय बापे सर्व गोत माझा तू तव परमाप्त. नेणो बुद्धीची कोण गत माझी मात माके उतही घडे. आम्ही उभयता भावंडे जाण दोघांच्या गती झाल्या दोन. केवता कोपला नारायण कैसे प्राक्तन माझे हे. आहा देवा केले काही माता पित्याची सेवा घडली नाही. बंधू तोही अवलोकिला नाही पडले अपायी काळाच्या. दान धर्म नेण्याची वार्ता भजन पूजन न घडे सर्वथा. विप्रभोजन न जाणे तत्वता नाही वार्ता पुण्याची. संत सेवा घडली नाही नायको कथा पुराण श्रवण. वृथा आले जन्मा लागून केवता भगवान कोपला.
आहारे दुष्टा चतुरानना, हे काय ओढवले माझी या प्रार्थना, हे केशवा हे जनार्दना, यमयातना निवारी हे, ऐसी सद्गती तप अंतरी, परम घाबरली सुंदरी, टपटप अश्रुगाळी नेत्री, द्रवला अंती नारायण, मग ती येते धरुणी हृदयी, संबोखिता झाला ते समयी, म्हणे चिंता न करी काही, शेषशायी निवारिल, ऐसे आश्वासोनी तिजला, आपण निजासनी बैसला, मग म्हणे सांगेन जे ये वेळा, ऐकस की राजसे, येरी वदे ते समयी स्वामिया, अमान्य नो हे वचना तुझिया, सांगाल तेच क्रिया, स्वये आचरेन निर्धारे, मग वदे तो नारायण, म्हणे करी सर्वस्व गृहदान, राहे निराळी होऊन, पुढे महिमान देखसी, आप्तसेवक सर्वांते, निरोप देई सकळांते, देवनी त्याची या द्रव्याते, अर्पी ब्राह्मणाते सर्वही, स्वय करून या स्नान, मग पाचारी ब्राह्मण, समग्र ही पूजा करून, देई लुटून भामिनीये, तुळसी पत्र ठेवी गृहास, काही न धरी मनी आस, होई सर्वस्व उदास, सोडी आस सकळही, ऐसे आचरता तुझ लागी, नुपेक्षुनी शिराब्धी ज्या योगी, उडी घालुनी निजांगी, होईल भयभंगी दयाळू, विश्वास मानिसी वचनी, तरी मुक्त होसी येच क्षणी, पापद्रव्य देई टाकुनी, चक्रपाणी तुष्टेल, ऐसे वदता तिये लागुनी, येरी तैसेच करती झाली आपणी, तक्षणी आली स्नान करुनी, पाचारी ब्राह्मण नगरीचे, मग संकल्प करुनी सकळ, गृहावरी ठेविले तुळशी दल, गाई म्हशी वाजी कल्लोळ, विप्र सकळ नेते झाले, दासा आणि दासी पाही, द्रव्य देवनी मुक्त केले तेही, एकाकी एका वस्त्रानिसी पाही, सीनवाई झालीसे, इतुके कर्म सरे तो पर्यंत, नारायण ही होता तेथ, मागुता व ते येते, जातो बिराडा ते पय्याम्ही, आता तू एक करावे, एक नेमा ते स्वीकारावे, 3 सहस्त्र द्रव्य घ्यावे, तरीच आतळू द्यावे शरीर, 3 सहस्त्र अर्पिल जो द्रव्य तुते, तरीच पूर्वी जे तयाच्या मनोरथाते, नाही तर स्वस्थ बैस निवांते, मानी वचनार्थ इतुका, आम्ही येऊ प्रातकाळी, आकरणून तुझी नभाळी, कृपाळू तो चंद्रमौळी, संकटे सांभाळी दासाते, ऐसे वदोन चालता झाला, येरीने नमस्कारुनी बोळविला, म्हणे अमान्य करी वचनाला, जो सांगितला धर्मपई, सूर्य अस्त पावला झाला, तवजार आले ते वेळा, 3 सहस्त्रांचा नेम ऐकिला, परतला मेळा सर्वही, कोणाते न देववे इतके द्रव्य, मग परत ते झाले सर्व, येरी उपशीत असे पहा हो, तव काय अपूर्व वर्तले येथे, अंतरिक्षे जाता नारद मुनी, कौतुक पाहिले तेणे नैनी, तैसेच येते झाले ब्रह्मभुवनी, ब्रह्मया लागुनी नमियले, स्वागत पुसता ब्रह्मदेवे, काय देखिले जे पूर्वे, मग हास्य करुनी मुनिपंगव, काय पहा हो बोल तू, काय तुमची या लिखितार्था, दिसन आली असे ताता, मग समूळ निवेदिली वार्ता, होय देखता तेथे पै, म्हणे विप्रकन्या सुंदर, ती येणे आचरावे कर्मजार, तया योग भरावे उदर, हे तव अक्षर स्वामींचे, तरी ती येणे सर्व दान केले, अलोटने माते स्वीकारिले, 3 सहस्त्र द्रव्य देता भले, तरीच घडे रती त्यासी, ऐशा द्रव्याच्या नेमा लागुनी, न देता उपोषित कामिनी, हे मी देखून नैनी, या ठाया आलो असे, ऐसे ऐकता उत्तर, मनी विचारी चतुर्वक्र, म्हणे हे तो कर्म अघोर, घडू आले दिसता आहे, मग उठोन या झडकरी, 3 सहस्त्र द्रव्य घेतले पदरी, त्वरे पातला त्या नगरी, अकस्मात द्वारी उभा ठेला, सौदागराचा वेश धरिला, सत्वर उपवरीवरी वेधला, बोलता झाला से बोला, नेम ऐकिला निजकरणी, नेमयुक्त द्रव्य दिधले, म्हणे मी परतून येतो ये वेळे, सिद्धता असोंदे सकळ, म्हणून तात्काळ चालिला, ऐसी करुनी नवाई गुप्त झाला ठाईंचे ठाई, येरी मार्ग लक्षित बैसली पाही, सूर्योदया पावेतो, परी येतान देखा तयाते, उपोषित बैसली तेथे, नसिबेची द्रव्याते, काही केलिया जाणपा, तव सूर्योदय झाला, मग नारायण पातला, येरीने वृत्तांत निवेदिला, जो वर्तला निशिते, म्हणे येऊनी सुरदागर, द्रव्य दिले 3 सहस्त्र, न देखो अद्यापवर, पुढे प्रकार केवता, ऐसे कथांची उत्तर, येरू हर्षला निर्भर, म्हणे बोलावी धरामर, वाटी सर्वधन हे, स्नान करून येई आता, बोलाविनी विप्रा समजता, द्रव्य वेची हे तत्वता, नसे वार्ता अन्य काही, तथास्थू म्हणून निजवाचा, स्नान करुनी भावे साचा, पाचारुनी मेळा विप्रांचा, केला द्रव्याचा भणाना, मुष्टी आणि गोंजळ भरुनी, द्रव्य वाटी झाली कामिनी, आश्चर्य करीती सकळजनी, देखे नैनी नारायण, दुसरे दिवसा लागुनी, नामुष्टी भरी अन्न,
तव दिनमान झाला अस्तमान, झाले कथन ब्रह्मदेवा. पुन्हा नारदे जाऊनी वार्ता निवेदिली ब्रह्मया करणी. म्हणे 3 सहस्त्र ते कामिनी, केवी हाणी द्रव्य ते. काल तुम्ही जे द्रव्य दिधले, ते तो सर्वही दानात दिधले. पुढे पाहिजे विचारिले, उपोषित बलाती. आजीचा तो दुसरा दिन, उपोषित ते अंगना. जार न येती कोणी सदना, पुढे विचारणा घेऊती. जारत्वे उदर भरावे, हे तो असत्य झाले आघवे. ऐसे ऐकोनी ब्रह्मदेवे, म्हणे हे तो बरवे दिसेना. मग उठोनी लबलाही, 30 सहस्त्र द्रव्य घेतले पाही. तत्काळ पातले निजगृही, असे ज्या ठाई वेशाते. जितुके द्रव्य दान दिधले, तयाच्या दशगुणित अर्पिले. पाहिजे म्हणून शास्त्र बोलिले, यदर्थी घेतले 30 सहस्त्र. आपण जातसे सावकार, जुंपोनिया रहावर. बरी द्रव्य 30 सहस्त्र, पातला मंदिर लवला आहे. समग्र द्रव्य पुढे ठेविले, म्हणे हे ठेविजे गृह मिळे. आम्हा ते व्यापिले कामानळे, येऊ भोग वेळ लक्षुणी. आपण असो सावकार, पाहुनु तू ते स्वरूप सुंदर. अंगी दाटला कामज्वर, म्हणून सत्वर पातलो. तरी ते मागसी तेची देई, तरी न करी कदा अनुमान. हे द्रव्य ठेवी साठवून, आम्ही परतोन येतसो. पाहुनिया सुंदर कांती, येरीचा काटली चित्ती. मस्तक ठेवी चरणावरती, म्हणे विनंती परिसीजे. अलोट असे नेम माझा, तोची परिसीजे महाराजा. काल द्रव्यार्थ घेतले वोजा, जाले भ्राता तयाची. तरी तो अद्याप देखिला नाही, मी हे द्रव्य. मी तो नसेवी, तयाचा मनोरथ पुरताही सेवा तुमची स्वीकारू. ऐसे नेमोत्तर नारीचे, जाण आकर्णून चतुरानन. थकित झाला निजमन, हे तो कठीण दिसता आहे. मग तिथे बोलतसे वचना, तरी पूर्वी तयाची कामना. तोवरी हे द्रव्य ठेवी साठवून, येऊ परतून मागुती. ऐसे तिये देवदूत, गुप्त झाला तत्क्षण. येरीचा काटाली मन, केवती करती विपरीत. ऐसे वर्तमान झाले ते ठाई, तव भाग्योदय झाला पाही. नारायण आला लवलाही, येरी ठेवी पायी मस्तक. येरीने वार्ता निवेदिली सकळ, म्हणे देऊन द्रव्य तात्काळ. गुप्त झाला न लागता वेळ, नेणो खेळ कैसा हा. येरू म्हणे बहुत झाले निके, तरी आता एक ऐके. स्नान करून या निके, द्रव्य वाटी विप्राते. मग बोलते भामिनी, केवती आचरू हे करणी. द्रव्य तो दिधले दोघांनी, न देखो नैनी एकतो. उत्तर देतसे नारायण, तू ते सांगतो ते करी कारण. तिने तत्काळ स्नान करून विप्रवर्या हाकारिले. मग द्रव्याची भरुणी जोळी, नेती झाली विप्रमंडळी. येरी राहिलेसे निराळी, नेत्रकमळी अवलोकित. ऐसा सर्वधनाचा व्यय केला, त्रिरात्र उपोषित ते बाळा. तव दिनमान असतास गेला, समाचार कळला ब्रह्मदेवा. नारदे निवेदिले समग्र, घाबरला चतुर्वक्र. म्हणे आता केवता प्रकार, न सुचे विचार काही आता. ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी, तिथे आयुष्य तो शतवरी. प्रतिदिनी आचरता सुंदरी, दशपथ द्यावे लागे पै. सांप्रतल द्यावे लागे 3 लक्ष. ऐसे वाढता दिवसोंदिवस, गणती वर्षे शतास. तरी द्रव्यनाश कुबेराचा. ऐसे जाणून अंतरी, हंस विमान धाडिले धडकरी. म्हणे घेऊन यावी ते सुंदरी, आचरे परी ऐसी हे. आज्ञा होता तत्काळी, विमान उतरले भूतळी. तात्काळ दिव्य रूप केली, परी विमानी न बैसे ते. म्हणे सद्गुरु नारायण, न देखता न येता जाण. न सेवी मी विमान, जावे परतून माघारे. मग विमान करून स्थिर, दूत गेले सत्वर. नमुनी या चतुर्वक्र समाचार सांगितला. विना नारायणा वाचून, विमानी न बैसे भामिनी. मग वदे कमळासनी, हेही कहाणी अपूर्व. नारायणा ते ठेविता, हेही बरे न दिसे वार्ता. तो ऐसेची वारंवार करिता, विपरीत वार्ता हो पावे. ऐसे जाणूनी निजमनी, उभयता आणविली ते क्षणी. वाहून या हंस विमानी, निजवनी आणिले. ऐसी ते शतायुषी जारेड, उद्धरिली सद्गुरु वचन. म्हणून अनन्य होऊन, जावे शरण सद्गुरु ते. परी मुख्य भाव असावा, मग पाविजे देवाधिदेवा. म्हणून सांगतो तुम्हा सर्वा, भावार्थे आचरावा अमलमास. जरी सर्वस्वे दान केले, तरी तात्काळ पाविजे फळे. संतुष्ट होऊन गोपाळे, पद ढळतो पावे. स्वस्ती श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत. मनोहर सूत विरचित, 24तमोऽध्याय गूढ. इति श्रीकृष्णार्पणमस्तु.